गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी व्लॉग. युवाशला सोडला शाळेमध्ये आणि आज शंकराच्या देवळात पालखी असते म्हणून आत्या पण आली होती आणि बुधवारचा बाजार होता तर तिला थोडी खरेदी करायची होती म्हणून आम्ही बाजारातही गेलो आणि आजही देवळात नैवेद्य आले होते तर नैवेद्य खाल्ला आणि मग लागलो पटपट कामाला. तर आज पालखी आहे म्हटल्यावर पालखी बांधायचं सगळं सामान देवळाचे जे मालक आहेत त्यांच्या घरी असतं तर तिकडून सगळं सामान घेऊन आम्ही आलो देवळामध्ये. इतर पालखींमध्ये जसं देवाचा फोटो ठेवला जातो तसं या पालखीमध्ये नसतं. इथे देवाला धोतर नेसवून अंगावरती शेला वगैरे टाकून असं छान सजवलं जातं. ही बरीच जुनी पालखी असल्यामुळे ही रेडीमेड नाहीये. तिचं दांडा वरची जाळी असं एक एक करून बांधून घ्यावं लागतं. जो देवाचा मुखवट आहे तो सुद्धा बराच जुना आहे जो की चंदनापासून बनवलेला आहे. त्यानंतर शेवटी मोगरा गुलाबाची जाळी टाकून छान अशी पालखी सजवून मग त्यानंतर थोड्या वेळाने बायकांचं भजन सुरू झालं. मग तेवढ्या वेळातच आम्ही सुद्धा घरी जाऊन थोडंसं चेंज करून आवरून आलो. मग पालखीचं दर्शन घेतलं आणि प्रथेप्रमाणे पालखी पूर्ण गावामध्ये फिरवण्यासाठी छान असं भजन कीर्तन करत माणसं घेऊन निघाली. जोपर्यंत पालखी पूर्ण गावात फिरून येते तोपर्यंत मी घरी जाऊन स्वप्नीलसाठी पटापटा जेवण सुद्धा बनवून घेतलं. इव्हन सुद्धा पालखी बरोबर गेला होता आणि त्याला मध्ये झोप आली तर मम्मीची ते शेजारी काकी राहतात त्यांच्याच घरी त्याला झोपून दिला. माझं आवरून झाल्यावर मी त्याला तिकडून घेतला आणि देवळात गेले तर आमच्या 3 बायका पालखी यायची वाट बघत बसल्या होत्या. तेवढ्यातच देवळात पालखी आली आणि मग त्यानंतर थोड्या वेळ भजन झालं. भजन झाल्यानंतर मग देवाची आरती झाली आणि आरती सुरू असताना हा बोक्याला आधी झोपेतनं उठून आणला होता त्यामुळे याचं तोंड पूर्ण बारीक झालेलं आणि मग लगेचच पालखीतलं सगळं सामान काढून घेतलं. कारण असं म्हणलं जातं की देव गावात फिरून आल्यानंतर त्यांना पुन्हा जागेवर रात्री झोपवलं जातं. म्हणूनच पालखीतलं सर्व सामान काढून शंकराच्या पिंडीवरती धोतर वगैरे नेसून असं देवाला जागेवर झोपवलं जातं आणि त्यानंतर पहाटे भजन कीर्तन करून पुन्हा देवाला उठवलंही जातं. पालखी आल्यानंतर मग येणाऱ्या लोकांसाठी जेवणही असतं म्हणून खिचडी टोमॅटोचं सार असं आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून जेवून घेतो. पहाटे होणाऱ्या कीर्तनासाठी सतरंजा वगैरे अंतरून सगळी तयारी करून ठेवली. मग देवळात जे काही सामान आले ते आम्ही घरी घेऊन निघालो होतो आणि आत्या ते डोक्यावर घेऊन जात होती आणि तिला ते झेपत नव्हतं त्यामुळे आम्ही खूप हसत होतो आणि असं हसत मजा करत आम्ही घरी गेलो. असाच होता आजचा छोटासा मिनी व्लॉग. भेटू त्या नवीन व्लॉगमध्ये.